नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये महाराष्ट्र स्पेशल शेवभाजी. शेवभाजी आणि ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर उत्तम कॉम्बिनेशन आहे. तर आज आपण करणार आहोत शेवभाजी. चला तर मग करूया. झणझणीत शेवभाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आधी आपण सर्वात आधी वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतले. मंद आचेवर आपल्याला चांगलं लालसर होईस्तोवर परतून घ्यायचे. तुम्ही काप पण घेऊ शकतात. फक्त काप टाकल्यावर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजायचे. पण खोबऱ्याचा खीस घेतल्यावर तेल टाकायची गरज नाही. तसंच लालपर्यंत होईपर्यंत भाजून घ्यायचे. लाल झालेले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये एक पळी तेल टाकलेले, 2 कांदे घेतलेले उभे आकारात चिरून घ्यायचे आणि कढईमध्ये टाकून आपल्याला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे. आता यामध्ये अद्रक घालायची, लसूण पाकळ्या घालायच्या. आता चांगलं असं आपल्याला 2 मिनटं पुन्हा परतून घ्यायचे. मोठ्या आचेवर आपल्याला परतून घ्यायचे. चांगलं असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे. ते पण आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त टमाटा घालायचा नाही, कारण शेवभाजी झणझणीत असते. मंचूळ टमाट्यानं भाजी होती, म्हणून आपल्याला एक लहान आकाराचा टाकायचा आहे. चांगलं असं हे मिक्स करून झालं की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि पुन्हा एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. आता 2 मिनटं झालेले आहेत. मस्त असं आपण आपलं कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे. आता आपण काय करूया, त्याच खोबऱ्याच्या प्लेटमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो पण काढून घेऊया. सगळं असं खोबऱ्यामध्ये आता आपल्याला एक कांदा, लसूण, अद्रक आणि टोमॅटो काढून घ्यायचं आहे. 2 मिनटं आता याला आपल्याला गार होऊ द्यायचे आणि याची मिक्सरला आपल्याला पेस्ट करून घ्यायची. गार झालेले आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याची चांगली अशी पेस्ट करून घ्यायची. आता आपल्याला सगळं असं वाटण टाकून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसंच पाणी टाकून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरला फिरल्या मस्त अशी पेस्ट झाली बघा बारीक. आता गॅसवर कढई ठेवलेली, त्यामध्ये मोठे 2 पळी तेल टाकायचे आपल्याला. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे टाकायचे. चांगले असे फुटले की आता यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. कांदा आपल्याला लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. आता एकसारखं हलवायचा. आता कांदा चांगला असा परतला. आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धना पावडर टाकायची. तुम्ही यामध्ये गरम मसाला किंवा किचन किंग मसाला पण टाकू शकता आणि अर्धा चमचा हळद टाकून आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. मसाले चांगले असे तेलात तळून घ्यायचे. आपल्याला साधारण 1 मिनटं लागते तर तळायला चांगले असे मसाले तळले की यामध्ये आता आपल्याला केलेली पेस्ट टाकून द्यायची. टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रकची. महाराष्ट्राची फेवरेट अशी ही रेसिपी आहे शेवभाजी. खूप टेस्टला भारी होते आणि ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते. आता आपल्याला ही पेस्ट चांगली तेल सुटस्तर परतून घ्यायची आहे. कमी गॅसवरच आपल्याला चांगली अशी पेस्ट परतून घ्यायची. भाजीला छान चव येते. मस्त असं बघा कढीनं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे. आपल्याला जितकी पातळ घट पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता. फक्त इथे गरमच पाणी टाकायचे, कारण भाजीला खूप छान टेस्ट येते गरम पाण्याने. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याने. मस्त अशी आपली हलवून झालेली. आता वरून चवीनुसार मीठ टाकायचं. तयार आहे आपला शेवभाजीचा झणझणीत रस्सा. आता यामध्ये आपल्याला शेव टाकायची आहे. तुम्हाला जर जास्त नरम शेव आवडत नसेल तर तुम्ही पुन्हा पण भाजी ताटात घेतात खाताना तेव्हा पण टाकू शकतात. आमच्या इथं सगळ्याला थोडीशी नरम आवडते, म्हणून मी इथे आधी शेव टाकली. 2 मिनटं आपल्याला शिजून घ्यायची. वरून अशी छान हिरवी कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली झणझणीत शेवभाजी. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.